नमस्कार मित्रांनो, जुनून अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे. मी एक वही घेतलेली आहे आणि यामध्ये मी तुम्हाला काही पुस्तके सांगणार, जी पुस्तके तुमच्या पोलीस भरतीसाठी कामात येईल. आणि याच्या सोबत सोबत जर तुम्हाला MPSC बद्दल पण अभ्यास करायचा असेल तर त्यासाठी सुद्धा काही पुस्तके एक्स्ट्रामध्ये सांगतो आहे. तुम्ही ती पण वाचू शकता, जेणेकरून तुमचा या भरतीसाठी म्हणा किंवा त्याच्या समोर अगर MPSCचा तुम्हाला अभ्यास करायचा असेल तर त्याच्याबद्दल पण तुम्ही ती पुस्तके वाचून अभ्यास करू शकता. तर सर्वात पहिलं आपल्याकडे टॉपिक आहे मराठी व्याकरण. मित्रांनो, मराठी व्याकरण हा असा विषय आहे की MPSC मध्ये पण येतो आणि पोलीस भरतीमध्ये सुद्धा येतो. तर याची पुस्तके बघा कसं आहे, जास्त करून लोक बाळासाहेब शिंदे हे पुस्तक प्रेफर करतात. तर त्याच्यामध्ये मी ते एक बाळासाहेब शिंदे पुस्तक लिहिल. बाळासाहेब शिंदे. याच्यानंतर येतं मोरा वाळंबे. मोरा वाळंबे. आणि आणखी एक दीपस्तंभचं सुद्धा पुस्तक येतं. हे थोडं यांच्यापेक्षा बहुतेक महाग असू शकतं. हे पूर्णतः पुस्तकं जे मी सांगतो आहे ती पुस्तकं तुम्हाला तुमच्या आवडीनुसार घ्यायची आहे. कारण की बघा कसं आहे, पुस्तकं हजारो आहेत, मार्केटमध्ये पुस्तकं हजारो आहेत, परंतु तुम्हाला कोणती ती आवडेल याच्यावर पण निर्भर करतं. कारण की यांचे जे फॉन्ट आणि यांच्यामध्ये जी माहिती दिलेली असते ती आपल्याला आवडते का यावर भरपूर काही निर्भर असते. आपल्याकडून फक्त तुम्हाला एक मार्गदर्शन दिलं जात आहे. तर तुम्ही ही पुस्तकं वापरू पण शकता किंवा मार्केटमध्ये जाऊन तुम्हाला जर एखाद्या बुक स्टोअरमध्ये याच्यापेक्षाही छान पुस्तकं आवडत असेल तर तुम्ही ती पण घेऊ शकता. तर समोरचा विषय आहे मॅथ्स, ज्याच्यामध्ये सर्वांना खूप भीती असते की आम्हाला मॅथ्स जमत नाही. तर याच्यामध्ये सुरुवातीला तुम्ही कोकिळा प्रकाशन वापरू शकता. त्याच्यानंतर याच्यातच आणखी पुस्तकं आहेत. त्याच्यामध्ये आहे RS अग्रवाल. त्यानंतर आहे सतीश वसे. यानंतर आहे फास्ट ट्रॅक. बघा फास्ट ट्रॅकमध्ये असं आहे, पंढरीनाथ राणेची पण एक पुस्तक आहे. तर फास्ट ट्रॅकमध्ये असं आहे की वेगवेगळे ट्रिक्स दिलेले असतात. जे याच्यामध्ये ट्रिक्स असतील ते याच्यामध्ये वापरले असतील असं काही गरजेचं नाही आहे. RS अग्रवालमध्ये जे टिप्स असतील ते सतीश वसेमध्ये असतील असंही काही गरजेचं नाही आहे. तर बघा तुम्हाला ज्या पुस्तकांच्या रेंजमधून तुम्हाला कोणती पुस्तकं आवडती आहे ती तुम्हाला बघायची आहे. तर याच्यानंतर आणखी एक पुस्तक आहे पंढरीनाथ राणे. तर या पुस्तकात तुम्ही गणितासाठी वापरू शकता. बघा माझ्याकडे काही एकदम पूर्ण काही माहिती असं नाही आहे की एकदमच माझी माहिती ऐकलेली गरजेची आहे. तुम्ही तुमच्यानुसार पण याच्यामध्ये पुस्तकं घेऊ शकता. मी पुन्हा पुन्हा याच्यासाठी सांगत आहे कारण की कसं आहे, कोणी पण जेव्हा गायडन्स करतं तर आपण जेव्हा त्याच्यामध्ये पुढे वाढतो तर कोणालाही असं होते की यांनी जे पुस्तकं सांगितलेले आहेत तेच खूप महत्त्वाचे आहे. तर असं नाही आहे. याच्यामध्ये समोर आहे रिझनिंग. म्हणजेच काय होईल, बुद्धिमत्ता चाचणी. याच्यामध्ये पण सुरुवातीची बेसिक जी पुस्तक आहे ते अनिल अंकलगी यांची आहे. मी बेसिक याच्यासाठी म्हणत आहे कारण की याच्यामध्ये फार सुरुवातपासून सांगितलेलं आहे.
आणि याच्यानंतर पुन्हा आर एस अग्रवाल, त्यानंतर पुन्हा सतीश वसे, आणि पंढरीनाथ राणे. यानंतर सर्वात मोठा टॉपिक येतो आहे जनरल नॉलेज, पण तो आपण थोडा नंतर बघूया, कारण की त्यामध्ये भरपूरशा गोष्टी येतात. तर आता आपण बघूया चालू घडामोडी. याचाच अर्थ आहे करंट अफेअर. बघा, यामध्ये असं आहे की तुम्हाला जास्त करून न्यूज वगैरे बघायचे आहे, आणि चालू घडामोडी अशा असतात की त्या सुरू असतात. तर करंट अफेअरमध्ये तुम्हाला काय याच्यामध्ये रीड करायचं आहे, तर बघा, एक नेक्स्ट एक्झाम चॅनल येतं. ते नेक्स्ट एक्झाम चॅनल प्रत्येक दिवशीचं म्हणजे यूट्यूब चॅनल आहे. तर तुम्हाला ती प्रत्येक दिवशीची माहिती देत असतात. तर याच्यामध्ये नेक्स्ट एक्झाम यूट्यूब चॅनल, याला तुम्ही सबस्क्राईब करू शकता, जेणेकरून तुम्हाला म्हणजे सबस्क्राईब केल्यानंतर तुम्हाला याच्याबद्दल रोजची माहिती तुम्हाला भेटत राहील. तुम्ही आपल्या पण चॅनलला सबस्क्राईब करा. आणि बघा, मी कोणत्या चॅनलचं तुम्हाला म्हणजे हे नाही करत आहे की प्रमोशन आहे किंवा त्याच्याबद्दल ॲडव्हर्टाइजमेंट आहे. हे जे नेक्स्ट एक्झाम जे चॅनल आहे ते करंट अफेअरसाठी फार छान आहे, आणि खूप मुलांचा प्रतिसाद त्याच्यावर येत असतो. त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन खूप सारी भेटत असते. त्याच्यामध्ये ते लोक मॅप वगैरे पूर्ण माहिती देत असतात. मॅप वगैरे टाकून त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन देत असतात. आणि असं नाही की एकच टॉपिक, त्या टॉपिकशी रिलेटेड आणखी काही असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला इन्फॉर्मेशन भेटत असते. त्याच्यानंतर बघा, तुम्ही न्यूज चॅनल, न्यूज चॅनल बघा, म्हणजे वेगवेगळे न्यूज चॅनल बघाल तर तुम्हाला करंट अफेअरबद्दल माहिती होत असते. त्याच्यानंतर रोज न्यूजपेपर हे जरी तुम्ही रीड केले तरी तुम्हाला याच्याबद्दल इन्फॉर्मेशन भेटत असते. त्यानंतर आपल्या इकडे एक रोजगार नोकरी संदर्भ पेपर येत असतो. रोजगार नोकरी संदर्भ पेपर हा नाथे पब्लिकेशनचा पेपर असतो. हा साप्ताहिक आहे. तर याच्यामध्ये पण भरपूरसे म्हणजे तुम्हाला जे वॅकन्सी निघतात त्याच्याबद्दल इन्फॉर्मेशन येते. त्यानंतर तुम्हाला म्हणजे याच्यामध्ये काही क्वेश्चन सेट्स पण भेटून जातात. त्याच्यानंतर छोटी छोटी माहिती, आणि त्याच्यामध्ये करंट अफेअर येत असतो तो दैनंदिनी म्हणून. तर ती पण याच्यामध्ये भरपूर म्हणजे माहिती भेटून जाते. त्याच्यामध्ये एक श्रद्धा प्रकाशन येते. श्रद्धा प्रकाशन आणि एक विद्याभारतीची सुद्धा म्हणजे एक बुक असते छोटी. तर याच्या ऑरमध्ये तुम्ही आणखी विद्याभारती ही पब्लिकेशन सुद्धा यूज करू शकता. याच्यानंतर येते जनरल नॉलेज. तर जनरल नॉलेज हा विषय खूप भरपूर मोठा आहे. तर त्याच्यामध्ये तुम्हाला भरपूर काही म्हणजे रीड करावं लागतं. तर जनरल नॉलेजसाठी मी तुम्हाला जास्त पुस्तकं सांगतो आहे, कारण की त्या पुस्तकात तुमच्या म्हणजे इतिहास वगैरे जे इतिहास वगैरे, त्याच्यानंतर राज्यशास्त्र आहे, विज्ञान आहे, अर्थशास्त्र आहे, या सगळ्या पुस्तकांना तुम्हाला एकत्रित करून तुम्ही MPSCचं जर रीडिंग करायचं असेल तर तुम्ही MPSCचं सुद्धा रीडिंग करू शकता. तर मी लिहितो आहे इथे जनरल नॉलेज म्हणजे सामान्य ज्ञान. तर बघा, सामान्य ज्ञान म्हणजे काय आहे. सामान्य जे भरपूर म्हणजे पुस्तकांमध्ये तुम्हाला इतिहास येईल, भूगोल येईल, त्यानंतर अर्थशास्त्र येईल,
भूगोलमध्ये भारताचा, महाराष्ट्राचा आणि त्याच्यानंतर एक जगाचा पण भूगोल असतो. हा पोलीस भरतीसाठी जरी कामाचा नसेल, पण आपल्याला म्हणजे MPSC साठी तरी कामाचा आहे. तर मी आता जे पुस्तकं सांगता आहे त्याच्यामध्ये मराठी व्याकरण, मॅथ्स, रिझनिंग, चालू घडामोडी यांच्यासाठी MPSC साठी पण या पुस्तकात तुम्ही वापरू शकता, पोलीस भरतीसाठी पण वापरू शकता. पण आता ज्या पुस्तकं येतील त्या एक एक म्हणजे सब्जेक्टशी रिलेटेड पुस्तकं आहेत. तर तुम्हाला अगर डीपली अभ्यास करायचा असेल तर तुम्ही या पुस्तकं यूज करू शकता. बाकी तुम्ही जे म्हणजे जर विद्याभारतीची जर पुस्तक बघितली तर विद्याभारती किंवा जम्बो सेट असतो, त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती भेटून जाईल. एक तात्यांचा ठोकळा म्हणून येतो, तो सुद्धा पोलीस भरतीसाठी कामात येतो. पण आता सध्या मी जे मोठे सब्जेक्ट आहे ज्याचा डीपमध्ये अभ्यास करायचा आहे तुम्हाला, ते पुस्तकं सांगतो आहे. पहिले घेऊ आपण इतिहास, दुसरं घेऊ आपण राज्यशास्त्र, तिसरं घेऊ आपण विज्ञान, चौथं अर्थशास्त्र, आणि पाचवं घेऊ आपण भूगोल. आता बघा, इतिहासमध्ये म्हणजे या सगळ्या याच्यासाठी अगर कमी रुपयांची पुस्तक हवी आहे ते एक रंजन कोळंबे भगीरथी प्रकाशन हे कॉमन पुस्तक आहे, जी कमी रुपयांमध्ये तुम्हाला जास्त माहिती देऊ शकते. म्हणजे त्याची जी बुक आहे ती परवडणारी आहे. तर मी इथे लिहितोय रंजन कोळंबे भगीरथी प्रकाशन. ठीक आहे. तर याच्यामध्ये ही पुस्तक कॉमन आहे सगळ्यांसाठी. हे जे प्रकाशन आहे हे फार म्हणजे पुस्तकांची जी क्वालिटी थोडी फार कमी असते, परंतु इन्फॉर्मेशन आपल्याला अभ्यास करायचा आहे तर इन्फॉर्मेशन यामध्ये भरपूर आहे. तर ही पैशांनी थोडी कमी येते. त्याच्यानंतर येते याच्यामध्ये ऑरमध्ये मी इथे एक रेष टाकतो आहे, जेणेकरून तुम्हाला याच्या सोबत सोबत आणखी कोणती एक दीपस्तंभची पुस्तक येते. आणि याच्यामध्ये इतिहासात्मक के सागर म्हणून येतं. त्याच्यानंतर तुम्ही विज्ञानमध्ये याल समजा, तर विज्ञानमध्ये पण दीपस्तंभ, त्याच्यानंतर अर्थशास्त्रामध्ये दीपस्तंभ 1 आणि 2 आहे. या पुस्तकांची किंमत थोडी महाग आहे, कारण की याच्यामध्ये तुम्हाला कलरफुल पेज मिळतात. आणि ज्यांना कलरफुल पेजमधून जास्त इन्फॉर्मेशन म्हणजे ज्यांच्या लक्षात असते, जसं आपण एखादी मूवी बघतो किंवा एखादी पिक्चर बघतो किंवा एखादी फोटो बघतो, तर त्याच्यावरून आपल्याला भरपूर काही आठवण असतं. तर तसंच याचं सुद्धा आहे. जर तुम्ही दीपस्तंभ 1 आणि 2 मधून अगर तुम्हाला करायचं असेल तर याच्यामध्ये मॅप दिलेले असतात, फोटो दिलेले असतात. अर्थशास्त्राबद्दल माहिती जे आहे ते फोटोनुसार म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे स्टेप दिलेले असतात. तर त्याच्यानुसार ही दीपस्तंभ पुस्तक बनलेली आहे. तसंच सेम भूगोलमध्ये याल तुम्ही तर रंजन कोळंबे भगीरथी प्रकाशन ही भूगोल म्हणजे समजा आता मी इथे लिहितो जगाचा, त्यानंतर भारताचा आणि त्यानंतर महाराष्ट्राचा. तर बघा, पोलीस भरतीसाठी आपल्याला महाराष्ट्राचा भूगोल हा कामाचा आहे. मी म्हणत आहे कामाचा आहे, याचाच अर्थ हे नाही की भारताचा आपल्याला त्यामध्ये विचारणार नाही. पोलीस भरतीमध्ये असं आहे की महाराष्ट्र आणि भारत हे टॉपिक घेतले जातात. असंही नाही होत की त्याच्यामध्ये जगाचं विचारणार नाही, परंतु कसं आहे, आपल्याला ह्या प्रत्येक पर्टिक्युलर पुस्तकांचा जर अभ्यास करायचा आहे तर आपल्याकडे तेवढा वेळ राहत नाही पोलीस भरतीच्या हिशोबाने. आणि एवढा अभ्यास पोलीस भरतीसाठी करणंही परवडणार नाही. जर तुम्हाला करायचा असेल, प्रत्येक पर्टिक्युलर बुक्स वाचायची असेल तर ती तुम्ही वाचू शकता.
याच्यामध्ये भगीरथी प्रकाशनची तुम्ही पुस्तक घेतलेली कधीही परवडेल. त्याच्यानंतर याच्यामध्ये पण दीपस्तंभच्या पुस्तकं येतात. तर तुम्ही दीपस्तंभ ह्या पुस्तका घेऊन त्याच्यामध्ये डीपली अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर आपण येऊ एक्स्ट्रा काय पुस्तक आपल्याकडे आपण यूज करू शकतो. बघा, ही एक्स्ट्रा म्हणजे अशा पुस्तकं असतात की तुम्ही ते घ्या किंवा नको घ्या, त्याचा काही तेवढा फरक पडणार नाही, परंतु जर घेतली तर कधीही कामाची. तर आपण इथे एक पुन्हा टॉपिक लिहू, एक्स्ट्रा. तर याच्यामध्ये बघा, तुम्ही तात्यांचा ठोकळा जे मी मगाशी बोललो, याचंच नाव एकनाथ पाटील आहे. हा तात्यांचा ठोकळा म्हणून प्रसिद्ध आहे. याच्यानंतर बघा, तुम्ही समाज सुधारकासाठी एक पुस्तक घेऊ शकता. पोलीस भरतीमध्ये समाज सुधारक विचारतात, हमखास विचारतात, परंतु जे मेन समाज सुधारक आहे, ज्यांनी म्हणजे स्वतंत्रता संग्राममध्ये, जसं आधुनिक भारताचा जर तुम्ही इतिहास बघाल 1947 पासूनचा, तर त्याच्यामधले समाज सुधारकांवर जास्त प्रश्न आलेले आहेत. तर तुम्ही हा समाज सुधारकाच्या पुस्तका घेऊन याच्यामधील अभ्यास करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला प्रश्नपत्रिका सोडवाव्या लागतील. म्हणजे हा पूर्ण अभ्यास केल्यानंतर किंवा याच्या सोबत जर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवत आहे, जसं अगर तुम्ही समजा मराठी व्याकरण करत आहे आणि मराठी व्याकरणचे म्हणजे एखाद दोन जसं टॉपिक तुम्ही वाचले, तर त्याच्यावरचे तुम्हाला प्रश्न अगर समजा प्रश्नपत्रिकेत सापडले, तर तुम्ही त्याला राऊंड करून त्याच्याबद्दलची इन्फॉर्मेशन तुम्ही ठेवू शकता. तर याच्यासाठी एक जम्बो प्रश्नपत्रिका येते, जम्बो पत्रिका, प्रश्नपत्रिका. तर बघा, जम्बो प्रश्नपत्रिका फार आहेत, तुम्हाला भरपूरशा जम्बो प्रश्नपत्रिका मिळतील, परंतु ज्याच्यामध्ये पूर्ण प्रश्न सॉल्व केलेले असतील, पूर्ण प्रश्न सोडवलेले म्हणजे काय आहे की ज्याच्यामध्ये नुसतं एचं आन्सर पहिला आहे, पहिल्याचा आन्सर ए आहे, बी आहे, सी आहे, ब क आहे असं नाही, त्याच्यामध्ये त्याची डिटेल माहिती दिलेली हवी. म्हणजे एखादी प्रश्न विचारला तर त्याची डिटेल माहिती उत्तरपत्रिकेत तुम्हाला सापडायला हवी. असंच जम्बो प्रश्नपत्रिका तुम्ही घ्या. किंवा मार्केटमध्ये जम्बो प्रश्नपत्रिका फार आहे. अगर तुमची प्रॅक्टिस भरपूर झाली आहे, तुम्हाला फक्त पेपर द्यायचे आणि आन्सर द्यायचे आहे, तर पटपट करायला पण सुद्धा जम्बो प्रश्नपत्रिका येतात. ठीक आहे. तर बघा, हे ओव्हरऑल तुम्हाला जी काही माहिती तुम्हाला आता भेटलेली आहे, याच्यामधून तुम्ही कोणतेही पुस्तक तुम्ही घेऊ शकता. असं काही गरजेचं नाही आहे की मी जे सांगितलेले पुस्तक आहे तेच तुम्ही वापरले पाहिजे. हा आपला एक प्रयत्न आहे की मुलांना खूपशे पुस्तकं याच्याबद्दल माहिती नसते आणि ते लावतात क्लास, आणि क्लासमध्ये सुद्धा वेगवेगळे म्हणजे खूप महाग पुस्तकं सांगतात. तर बघा, आपण दोन्ही रेंज ठेवलेली आहे. दोन्ही रेंज म्हणजे कशी बघा, जसं रंजन कोळंबे ही कमी पैशाची पुस्तकं आहे, तर दीपस्तंभ थोडीशी महाग पुस्तक आहे. जर तुम्ही याच्यावर मी एक आणखी आयडिया देऊ शकतो की तुम्ही जर का समजा 10 लोकांचा एखादी ग्रुप तयार केलेला आहे, तर त्या 10 लोकांच्या ग्रुपमध्ये दोन मुलांनी एक पुस्तक घेऊ शकता आणि ते एक्सचेंज करू शकता, जर तुम्हाला त्याच्याबद्दल पैसे वाचवायचे असतील. ठीक आहे. तर ती पुस्तक तुम्ही वापरूनही अभ्यास करू शकता. आता याच्यामध्ये बघा की आपण म्हणतो ना की युद्ध घरी कितीही तुम्ही शिकले तरी ते युद्ध कुठे माहिती पडेल त्याच्याबद्दल जास्त म्हणजे एक्सपिरियन्स कुठे येईल, ते युद्ध क्षेत्रामध्ये. तर बघा, घरी युद्ध करून चालणार नाही, तर घरी युद्ध शिका, परंतु हे युद्ध शिकल्यानंतर तुम्हाला ते ट्राय कुठे करायचं आहे, युद्धभूमीवर.
युद्धभूमीवर ते काय करायचं आहे तुम्हाला, ते युद्ध लढायचं आहे. तर बघा, मी असं समजा तुम्ही की मी युद्धाची सामुग्री तुम्हाला दिलेली आहे, याचा वापर तुम्हाला करायचा आहे आणि तो वापर करून तुमचे जे प्रश्नपत्रिकांचे जे संच आहे, जे मी सांगितलं प्रश्नपत्रिका, तर त्या प्रश्नपत्रिकांवर तुम्हाला ते सॉल्व्ह करायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही तुम्हाला या चॅनलवर मदत करू आणि तुम्हाला हे चॅनल सबस्क्राईब करायचं आहे. जुनून अकॅडमी आपल्या अकॅडमीचं आपण नाव ठेवलेलं आहे. ती आधीपासून 2012 पासून आम्ही याच्यासोबत कार्यरत आहोत. खूप सारे मुलं लागलेले आहे, परंतु माझा प्रयत्न असाच राहील की आपण मुलांना फ्री ऑफ कॉस्टमध्ये माहिती पुरवू आणि ते समोर वाढतील, जेणेकरून आपल्या अकॅडमीचं नाव होईल. आणि बघा, कॉम्पिटिशन फार आहे, तर कॉम्पिटिशन फार असल्यामुळे त्याच्यामध्ये एका जागेसाठी तुम्हाला खूप प्रयत्न करावे लागतील. असं नाही की तुम्ही हा फक्त महिनाभरात सगळं वाचून घेतलं आणि तुम्हाला मैदानात उतरायचं आहे. याच्यासोबत बघा, हा फक्त 100 मार्काचा पेपर असेल पोलीस भरतीसाठी. त्याच्यासोबत आपल्याला ग्राउंडमध्ये पण 100 मार्काचं फिजिकल बनवायचं आहे. त्याच्यामध्ये सुद्धा जर आमच्या चॅनलकडून पॉसिबल झालं तर तुम्हाला आम्ही माहिती देऊ. त्यासाठी आमचं चॅनल पेपर तुम्ही सॉल्व कराल. त्याच्यानंतर तुम्हाला एक फिजिकल पण असेल, तर त्या फिजिकलमध्ये पण तुम्हाला 100 मार्क असतीलच. तर ते 100 मार्क प्लस 100 मार्क तुम्हाला घ्यायचे आहे. टोटल 200 मार्काचं तुमचं ऑल ओव्हर फिजिकल आणि रिटर्नची टेस्ट होईल. तर याच्यामधून तुम्ही 100 मार्क कव्हर करत असाल तर तुम्हाला एक म्हणजे फिजिकलमध्ये आणि हे रिटर्न, तर हे जर तुम्ही रिटर्नमध्ये काही जास्त मार्क घेऊ शकले तर तुम्हाला फिजिकलमध्ये मदत होईल. आणि तुम्हाला दोन्ही मिळून 200 पैकी मार्क असतील, तर त्याच्यामध्ये जी लिस्ट तुम्हाला लागेल ती लिस्ट तुम्हाला हायेस्टमध्येच यायचं आहे. त्याच्यासाठी आत्तापासून प्रयत्न करा. आम्ही तुम्हाला मदत करतो आहे. तर ती मदत तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तुम्हाला आणखी काय मदत लागू शकते ते कमेंटमध्ये तुम्ही कमेंट टाकल्यावर आम्हाला ते दिसेल आणि ते दिसल्यानंतर आम्ही त्याच्यावर सुद्धा प्रयत्न करू की तुम्हाला त्याच्याबद्दल पण इन्फॉर्मेशन आम्ही देऊ बा म्हणून. तर तुम्ही आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि जे तुम्हाला समोर जे वाटते आहे की याच्याबद्दल तुम्हाला माहिती पाहिजे आहे, तर त्याच्याबद्दल तुम्ही कमेंट टाका. आम्ही पूर्ण प्रयत्न करू की ते व्हिडिओज आम्ही बनवू आणि तुम्हाला त्याची मदत होईल. तर थँक्यू. आपण पुन्हा भेटूया लवकरच नव्या व्हिडिओमध्ये.